मुंबई, पुणे, नाशिक महाराष्ट्राच्या या गोल्डन ट्रायंगलमध्ये आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाली. मोठे उद्योग आले आणि रोजगाराच्या लाटा आल्या. पण मग मराठवाड्याचं काय? नवीन उद्योगांनी आता मराठवाड्यात यावं असं आवाहन राजकीय व्यासपीठांवरून आपण वर्षानुवर्ष ऐकत आलोय. दावोसच्या जागतिक गुंतवणूक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले करार असोत की विरोधकांनी त्यावर घेतलेले आक्षेप, महाराष्ट्रातील गुंतवणुकीचं राजकारण नेहमीच तापलेलं असतं. फडणवीस यांनी दावोसचे करार आणि गुंतवणूक महाराष्ट्रातच येणार असा ठाम दावा करत विरोधकांचं आव्हान अनेकदा परतावून लावलं. या राजकीय संघर्षातून छत्रपती संभाजीनगर, जालना सारख्या शहरात ऑटोमोबाईल आणि स्टीलचे हब तयार झाले. नांदेडमध्येही काही प्रमाणात उद्योग पोहोचले. पण मराठवाड्याच्या एकूण 8 जिल्ह्यांचा विचार केला तर हे 3 जिल्हे वगळता उरलेले 5 जिल्हे औद्योगिक दृष्ट्या आजही बरेच मागे राहिलेले दिसतात. परंतु आता मराठवाड्याच्या याच मागासलेपणाचा कलंक पुसण्यासाठी एक मोठा प्रयोग सुरू झालाय. देवेंद्र फडणवीस यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी परभणीचा औद्योगिक कायापालट करण्यासाठी कंबर कसली. पण मग परभणीत कोट्यवधींची गुंतवणूक आणण्यासाठी नेमकी काय योजना आखली गेली आहे? परभणीकरांच्या नशिबाचे टाळ खरंच उघडणार आहे का? पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्याआधी एक आठवण म्हणून, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह. मराठवाड्यातील परभणी जिल्हा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो शेती, दुष्काळ आणि रोजगारासाठी होणारं स्थलांतर. पण हे चित्र बदलण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने इन्व्हेस्ट इन परभणी या विशेष गुंतवणूक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेतून समोर आलेली आकडेवारी थक्क करणारी आहे. इन्व्हेस्ट इन परभणीच्या माध्यमातून तब्बल 1622 कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. तब्बल 162 उद्योजकांनी परभणीत आपले प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतला. या करारांमुळे तब्बल 15,617 स्थानिक तरुणांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचा दावा करण्यात आलाय. पण प्रश्न असा पडतो की हे करार फक्त कागदावरच राहणार की प्रत्यक्षात उतरणार? यावर बोलताना पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केलं की हे केवळ आश्वासन नसून याचं नियोजन प्रत्यक्ष मैदानावर सुरू झालंय. येत्या दसऱ्यापर्यंत या सर्व संबंधित उद्योगांच्या इमारतींच्या बांधकामाची पायाभरणी करण्याचे ठोस नियोजन प्रशासनाने आखले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्य ज्या वेगाने प्रगती करत आहे त्याच वेगाने आता विकसित आणि अग्रेसर परभणी घडवायचा आहे. स्थानिक उद्योजकांना केवळ जमिनी देऊन सरकार थांबणार नाही, तर आवश्यक असलेली सर्व कागदपत्र आणि परवानग्या सिंगल विंडो प्रणालीद्वारे देणं, बँकांकडून वित्त पुरवठा मिळवून देणं आणि शासकीय अनुदाने आणि पात्रतेबाबत योग्य मार्गदर्शन करणं, या सर्व गोष्टींसाठी स्थानिक प्रशासन आणि जिल्हा उद्योग केंद्र पूर्ण ताकदीने उद्योजकांच्या पाठीशी उभं राहत आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यानंतर जर परभणी सारख्या जिल्ह्यात 1600 कोटीहून अधिकची गुंतवणूक प्रत्यक्षात आली तर हा संपूर्ण मराठवाड्याच्या औद्योगिक विकासातील एक गेम चेंजर टप्पा ठरेल. स्थानिक तरुणांना रोजगारासाठी मुंबई, पुणे किंवा परराज्यात भटकावं लागणार नाही हे नक्की. पण तुम्हाला काय वाटतं? दावोस पासून सुरू झालेला हा गुंतवणुकीचा प्रवास आणि इन्व्हेस्ट इन परभणीचा हा उपक्रम परभणीचं चित्र खरंच बदलू शकेल का? येत्या दसऱ्यापर्यंत या प्रकल्पांची पायाभरणी यशस्वीरित्या पूर्ण होईल का? तुमची मतं काय आहेत आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि परभणीकरांपर्यंत शेअरही करा. आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.